गुड मॉर्निंग मित्रांनो. दिवस दुसरा आणि आता दावणगिरीमधून आम्ही निघणार आहोत. सकाळचे वाजले 6 वाजलेत. तर तुम्हाला आमची रूम दाखवतो. म्हणजे तुम्ही जर दावणगिरीमध्ये आला तर चित्रगंधा रेसिडेन्सी म्हणून आहे. छान हॉटेल आहे, स्वच्छ आहे, पाणी वगैरे मुबलक आहे. फक्त काय आहे, पार्किंगचा थोडा इश्यू आहे, पण ठीक आहे, मॅनेज करतात ते त्यांचे. हे बघा, 6 वाजता निघायचं होतं, 7 वाजलेत. 1 तास लेट झालं आहे, पण बऱ्यापैकी आवरलेलं आहे. आता इथून पुढचा आमचा प्रवास साधारणतः 9 तासाचा असणार आहे, कारण मॅपवरती 8.5 तासच दाखवते. मध्ये जेवणाला नाश्त्याला ब्रेक घेतला तर एक 10 तास, आणि एक्झॅक्टली रस्ता कसा आहे माहीत नाही. आणि आजचं टार्गेट आहे सेलम. ॲक्च्युली काल मी सालेम म्हणत होतो, सॉरी, सेलम आहे. हॉटेल मस्त होतं, म्हणजे स्वच्छ होतं, पाणी भरपूर होतं, आणि महत्त्वाचं म्हणजे रात्री 10 वाजता गरम पाणी मिळालं आम्हाला आंघोळीला. कालचीच थीम कंटिन्यू आहे. पुढं यश आहे लीडला आणि स्वीपला मी आहे. 7 वाजता इथं टेम्परेचर आता 23 दाखवते, म्हणजे गरमी असणार. कॅमेरामध्ये तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही, पण समोर बघा, मस्तपैकी सूर्य बाहेर येत आहे. अगदी तांबूस कलरमध्ये आहे. त्यानंतर टेम्परेचर पण अगदी थंड वाटायला आले आहे. असं वाटतं की असंच शेवटपर्यंत टेम्परेचर राहावं, थंडगार. आणि आज ब्रेक कमी घेण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण ब्रेक घेतला की थोडंसं स्पीडला नंतर कंटाळा येतो. कारण बऱ्यापैकी जसा ब्रेक घेईल तसं रायडर्स थकतात. त्याच्यामुळे शक्य होईल तेवढं विनाकारण आज ब्रेक घेणार नाही आहे आम्ही. भले कमी स्पीड असू दे, पण कॉन्स्टंट रायडिंग करणार आहोत, आणि जेणेकरून तसंच करावं. कारण ऑब्झर्व केलेलं आहे, जेव्हा आपण स्पीडअप करतो त्यावेळेला बॉडी फिजिकली आणि मेंटली दोन्ही बाजून थकते. हा काय सीन आहे, काय सीन आहे, एक नंबर. आणि जे राईड करतात त्यांनाच असे सीन बघायला मिळतात. त्याच रोडला सूर्य समोर होता, तर किती मोठा दिसत होता. आणि जरासं पुढं आलो, राईट साईडला सूर्य गेला तर एकदम छोटा. आता पुन्हा एकदा सूर्य समोर येतोय, पुन्हा एकदा सूर्य मोठा होत आहे. आणि ज्यावेळेला सूर्य राईट साईडला जातो त्यावेळेला सूर्य लहान होतो, म्हणजे लांब गेल्यासारखा वाटतो. पुन्हा एकदा ऑब्झर्व करा, आम्ही जसे समोर, आमच्या समोर जसा सूर्य येतो तसा सूर्य मोठा होत जातो. काही ठिकाणांची अशी ओळख असते की जिथं तुम्ही त्या वस्तूला किंवा त्या जागेला पोचल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की आपण त्या ठिकाणी पोचलो आहे. जसं की आत्ता मी
चित्रदुर्गच्या जवळ आलो आहे आणि तुम्ही हे डोंगर किंवा दगड बघितले की आपल्याला लक्षातच येते की आपण बाबा चित्रदुर्गमध्ये आलो आहे. भले तुम्हाला नेमप्लेट नसले तरी चालतं आहे, पण हे डोंगर बघितले की आपल्या डोक्यात येते की आपण चित्रदुर्गमध्ये आलो आहे. आम्ही आत्ता चित्रदुर्गमध्ये पोचलो आहे. साधारण इथून पाठीमागून लेफ्ट साईडला चित्रदुर्ग आहे. खरं तर रात्रीच आम्ही चित्रदुर्गला पोचलो असतो, कारण साधारणतः दावणगिरीपासून एक अर्धा ते पाऊण तासाच्या अंतरावरती आहे. पण विषय असा होता की जरी आम्ही पोचलो तरी लेट 11:30-12 वाजले असते आणि तेवढ्या उशीर आम्हाला जेवण मिळणं पॉसिबल नव्हतं. त्याच्यामुळे ती रिस्क घ्यायची नव्हती, कारण आम्ही दुपारी ब्रेक कमी घेतला होता. त्याच्यामुळं भूक लागलेली होती आणि उशिरा पोचून जर जेवण नाही मिळालं असतं परत सगळ्या राईडचा पट्ट्याबोळ झाला असता. त्याच्यामुळे एक चांगला डिसिजन घेतला आणि आम्ही दावणगिरीमध्ये थांबलो. आणि त्याचा फायदा असा झाला की आम्हाला फ्रेश होऊन अगदी प्रॉपर चांगलं जेवण मिळालं. आम्ही दावणगिरीमध्ये राजभवन हॉटेलला जेवलो. छान होतं जेवण, प्रॉपर जेवण केलं. त्याच्यामुळं मस्तपैकी झोप लागली आणि सकाळी लवकर उठून राईडला निघालो. बेंगलोरचा ट्रॅफिक चालू झालेला आहे, गाडी तापायला आलेली आहे, रेडिएटरचा फॅन सारखा चालू होत आहे. आणि बोलो आम्ही शॅडल बॅग म्हणून सांभाळून घेतोय, पण कारवाली काय बघत नाहीत काय नाही, टर्न कसंही घेतात. टोल देऊन 2 व्हीलर फिरवणार आहेच, म्हणजे स्पीड जरा वाढवलं चालतंय. गुड. राहुलदा थाळी कशी आहे का चांगली? ठीक आहे, ओके. थाळी सिस्टीम घ्यायची. मग भाज्या तर लई दिसते आहेत, हेल्दी आहे. खरं हेल्दी आपल्याला चांगलं लागत नाही. आमची काय आता दाल खिचडी आहे, बघूया आता कधी येते. दुपारचं जेवण आत्ता जस्ट आवरलं. मी काय हलकं दाल राईसच खाला, कारण सकाळपासून थोडं पोटामध्ये दुखायला लागले. बहुतेक कालचं काहीतरी फूड पॉयझनिंग झाल्यासारखं आहे, त्याच्यामुळे आता जस्ट हलकं खाले. आता प्लॅनिंग चालू आहे की सेलमला थांबायचं आहे की पुढे कोली हिलच्या अलीकडे कुठं रूम मिळते का. तर पॉसिबली आम्हाला कोली हिलच्या अलीकडे रूम मिळाली तर आम्ही कोली हिल्सपर्यंत जाणार. इथून साधारणतः 280 किलोमीटर आहे. थोडंसं स्ट्रेच करावं लागणार आहे, पण जर नाही रूम मिळाली तर सेलम फायनल आहे. इथं आम्ही साधारणतः 6 वाजेपर्यंत पोहोचू. तर बघू आता काय काय होते. बाईकवरून 4थ्या स्टेटमध्ये एंट्री केलेली आहे, म्हणजे तामिळनाडूमध्ये. बकेट लिस्ट आहे की बाबा भारतातले कमीत कमी भारतातले जेवढे बी राज्य आहेत त्या राज्यामध्ये बाईकनं जायचं. आणि त्याच्यापैकी आता ह्या 4था राज्य तामिळनाडूमध्ये मी एंट्री केलेली आहे.
बंद गाडी चालूच होती नाही. आता काय मग तुम्हाला काय झालं गाडी चालू येणार ते बेल लागत नव्हता. कुठला मेन बेल लागत नव्हता. उडलेली होती ती घातली नवीन आणि सगळ्यात चालू करूच पर्यंत तर 25 नंबरची फ्यूज उडली. गाडी चालू होत्या ना हो दादा कुणी उघडलं तुझा आणि माझं स्पीडोमीटरचा करूया म्हटलं की नाही बघ आहे दादा गाडी चालू होते की नाही त्याच्याकडे आहे माहित नाही. गाडी चालू करा आणि पडद्याची बाहेर पडा. हा जो सगळा तामझाम तुम्ही मगापासून बघताय लाइटिंग रोडच्या कडेने झेंडे हे सर्व आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री ह्या साईडला आलेत बहुतेक कारण अजून चौकात पोलीस आहेत म्हणजे ते आलेत तर त्यांच्यासाठी हे सर्व काही होतं. त्याच्यामुळे बऱ्यापैकी ह्या साईडला जर असं ट्रॅफिकची कमी जाणवलं त्यामुळे ह्या साईडला ट्रॅफिक थोडं कमी जाणवलं. आता हॉटेल आमचं इथून मला वाटतं साधारणतः 1, 2, 3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे म्हणजे आम्ही आता हॉटेलला पोचतोयच. आज दिवसभराचा एकंदरीत मी तामिळनाडूत एंट्री केल्यापासूनचा इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा रोड म्हणा स्वच्छता ट्रॅफिक रूल्स आणि महत्त्वाचं म्हणजे निसर्ग लँडस्कॅप सुपर होता 1 नंबर. हॉटेल माहिती आहे ना हॉटेल माहिती आहे ना ओके. हळूहळू या ब्रिज उतरल्या आम्ही थांबलोय. कालच्या प्रमाणे आज पण माझी गाडी शेवट नंबरलाच आहे. अरे हो